कैऱ्या लागल्यात, कैऱ्या एक एक पटपट काढा बरं सगळ्यांनी. वेंगुर्ला बंदरावर पोहोचलोय आणि वेंगुर्ला बंदरावरचा हा एक नवीन ब्रिज आहे, झुलता ब्रिज. हाय, हॅलो, नमस्कार, मी शुभ्रा. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेत असलेच पाहिजे. तुम्ही कोणी माझ्यावरती जळत नाही आहात ना? तर अजिबात जळायचं नाही आहे. आता मस्त माहेरी आली आहे बोलल्यावरती, आणि माहेर सिंधुदुर्गात आहे म्हटल्यावरती काय असणार आहे? मज्जा. ह्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही. तर मस्त मम्मी पप्पा, आमचं ऋषी आणि आमचे अहो असे आम्ही छान फिरायला आलोय वेंगुर्ला बंदरावरती. आणि हा माझ्या मागे दिसतोय तो मस्त वेंगुर्ल्याचा झुलता पूल, जो फक्त ऐकून होते, येण्याचा योगच नव्हता आला. तर खूप छान असा हा झुलता पूल आहे. मस्त रात्रीची लाइटिंग असते वरती, खूप सुंदर दिसतो. छान छान मस्त मस्त नवीन नवीन गोष्टी आपल्या सिंधुदुर्गात होत आहेत, खूप सुंदर. आणि हा अथांग असा समुद्र किनारा मस्त. बघूया आता मासे बिसे मजा करणार आहोत एक थोडक्यात. बघा, खूप छान, खूप मस्त. चला आता मी जाते, नंतर बोलूया आपण. किनाऱ्यावरती आम्हाला मस्त स्टारफिश दिसतंय तिकडे. हे पहिल्यांदाच पाहिलेत ना मी. मस्त. काय काय बघू. बापरे 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 बापरे. वाव, तो आतमध्ये जातोय बघ कसा. गेला. एकदम सुंदर स्वच्छ समुद्र किनारा ना आई. खूप छान, एकदम एकदम निथळ आहे बघा. बोट समुद्रामध्ये मासे पकडण्यासाठी जाते. बोट आता एकदम निर्भीडपणे. हा इथे जेलीफिश बघा, आम्हाला केवढा दिसलाय. मोठा आहे, भरपूर मोठा आहे. आई आणि मी एकदम सावकाश सावकाश मस्त किनाऱ्यावरून किनाऱ्याच्या पाण्याचा आनंद घेतोय. आणि आता सूर्य पण मावळतीला गेलाय, हा बघा. त्यामुळे एकदम मस्त शांतता. आणि आता बोटी ज्या समुद्रामध्ये गेलेल्या मासे पकडायला त्या सुद्धा परतीला येतील. थोड्या थोड्या आल्यात, ते बघा समोर. आणि वेंगुर्ला बंदरावरती मग माशांचा लिलाव वगैरे पण असतो ना आई? हो हो. बघूया आपण आता हळूहळू पुढे बंदरावरती जाऊया, मासे पण बघूयात, बघायला मिळतात का बघूया. खूप छान मस्त असं किनाऱ्यावर घर हवं ना आई? छान छान असं डोंगरात हळूहळू किनाऱ्यालगत वर मस्त घर असावं. ठीक आहे, मी म्हणाले ना, स्वप्न ठेवायची, इच्छा झाली तर सॉरी इच्छा प्रत्येकाने अशी मनात बाळगायची. देव पण म्हणतो तथास्तु. होतात सगळ्या इच्छा पूर्ण, बरोबर ना आई? होतात. आईला तर माहिती आहे माझ्या होतातच की नाही. मी देवाकडून भांडून घेतेच त्या गोष्टी. फार जिद्दी आहे मी, मला हवं ते मी करतेच. खूप मस्त वाटतंय, शांत एकदम. आणि बऱ्याच महिन्यानंतर आईसोबत किनाऱ्यावरती शांत मज्जा. खूप खरंच फिरायला येणार असा सिंधुदुर्गामध्ये तर तारकर्ली वगैरे किंवा वेंगुर्ला खूप सुंदर समुद्रकिनारे आहेत. नितांत शांतता की नाही? खूप म्हणजे खूप समुद्र स्वच्छ समुद्र किनारे. स्वच्छ म्हणजे इथे तुम्हाला असं काहीही घाण वगैरे दिसणार नाही. एकदम स्वच्छ समुद्र किनारा. एकदम सकाळी या नाही तर असं संध्याकाळी या. खूप छान मस्त. लहान मुलांसोबत भीती पण नाही आहे. एकदम असा उथळ आहे ना, सरळ सरळ आहे, असं भीती पण नाही आहे अजिबात. मस्त मस्त खूप मनमुराद आनंद घेतला आज.
सगळेजण एका फ्रेम मध्ये बसतोय का बघूया या। आता संध्याकाळचे 6-6:30 होत आलेत, काळोख होत आले आणि आम्ही आता मस्त बंदरावरती जातोय, नाहीतर मग आपल्याला ते कॅमेरामध्ये मला तुम्हाला दाखवता नाही येणार, म्हणून इथून लवकर निघालो। आज सोमवार असल्या कारणाने बोटी येत नाहीत ना आई? नाही येत। आम्ही बराच वेळ माशांची वाट पाहिली, नंतर मग इथे आजूबाजूशी बोलताना मग लक्षात आलं की बोटी आता उद्या जाणार, मग परवा बुधवारला त्या लिलावासाठी येतात। म्हणजे आज इथे किनाऱ्यावरती आहेत मासे, म्हणजे तेवढंच आम्हाला वाटलं, थोड्या प्रमाणात आम्हाला वाटलं बोटी येतील ते जास्त मासे मिळतील, पण आज नाही आहेत बोटी। मासे बघूया बाकी।